हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज आहे दिवाळीचा डे 3 आणि सकाळपासून उठून जास्त काही शूट नाही केलं कारण काम खूप होते. आज लक्ष्मीपूजन मेन दिवस आहे. तर आज अराऊंड 7 वाजता लक्ष्मीपूजन आहे आणि ही सगळ्यात मोठी दिवाळी आहे. तर त्याच्यामुळे खूप सारं डेकोरेशन होणार आहे घरामध्ये आणि बाकी सगळे मम्मी ते सगळे मामाकडे गेलेले आहेत आणि भैया ते वापस त्यांच्या घरी आहेत. तर आम्ही आता डेकोर करू. बराच वेळ झाला, घरी 2:30 वाजले. तर पूर्ण आवरायला पाहिजे, बाहेर रांगोळी पण काढायची आहे, प्लस सगळंच करायचं आहे. हसू नको प्लीज. आणि ही पोरगी अजून पारशी आहे, ती आता आंघोळ करायला. त्याला मी जसं म्हटलं होतं की आमचं मोस्ट ऑफ द तरी हार करणं झालं. पप्पाने एवढं सकाळी फुलं आणलेले. हे नवीन सोफा कवर्स आहेत जे त्यात टाकणार आणि कल्याणी इकडे हे तोरण लावलेत पूर्ण साईडला. आणि आता एक देवाला हार घातलेला. हे कुठं लावायचं? इकडे छान वाटेल. आणि हे एक मोठा लांब हार केलेला, इथं त्याला अटॅचमेंट दिलेली आणि मग हा कट करून वापस लावू. आणि मेन दरवाजाचं तोरण लागलंय हे बघा, सोफ्यावरती आहे. हे आत्ताच कलून ॲडजस्ट करत आणि लावून टाकलं. आज सगळे झेंडूचे फुलंच झालं तिकडे आमचे ऑलमोस्ट. जिनी हा सगळ्यात मोठा हार केलेला, आता त्याला मी कट करणार. त्यांनी एक हार ऑलरेडी झालं तर ते दाखवलं तुम्हाला आधीच्या क्लिपमध्ये की हा देवाचा. आणि करून एक नवीन ट्राय केलं. तिला ही पूर्ण जी वॉल आहे ती नाही, जी ही कलूला वॉल आहे ती पूर्ण डेकोरेट करायची आहे. त्याच्यासाठी तिने हे एक डिझाईन बनवली आहे. म्हणजे त्याच्यात सेंटरला झेंडू आहे आणि साईडला पान आहेत. आणि ती अजून एक ट्राय करते दुसरा वेगळी माळ तयार करायची. म्हणजे हा पूर्ण प्लेन वॉलमध्ये. ते मदत नाही करू शकत जस्ट बिकॉज ऑफ माय फिंगर. ते आता थोडंसं बरं आहे, पण बघू. मी आता रांगोळीच काढलं डायरेक्ट बाहेरून, कारण इथं तर माझं काही काम नाही आहे. सगळं डेकोरेशन करू सांभाळते आहे. पाहूया. ऑलमोस्ट तर सगळं लावून झालं. फक्त ही भिंत आणि इथं एक मिनिट दाखवते मी. हे इथं लक्ष्मीपूजन करणार आहे. मम्मी आल्यास ते मांडव सगळी पूजा आता. बाकी सगळं साफसूफ करून झालं आहे आणि तुम्हाला नंतर दाखवेल जर काही झालं तर. A few moments later. बघू पडलं का तुझं ते खाली? सर ते एक्स्ट्रा एडिशनची गरजच नाहीये त्या फोटोला, दिसतच नाहीये. वाटलेस ते तुझ्या एक डोक्याला लाव फुल, मस्त दिसशील तू. साईडला एक प्रॉब्लेम काय झाला, सगळ्यांच्या डेकोरेटिव्ह वाड्याचे फुटू फुटे आले पॉपकॉर्न सारखे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच अप्लाय करायचे होते. राहू दे तुझं. इथं फक्त एकाच माणसाचं डोकं चाललंय आणि त्याला आम्ही जर काही बोललो तर खूप इरिटेट व्हायले आणि ते सकाळपासून हेच करते. पण हे चांगलं वाटायला बघ. फ्रेम मध्ये घ्यायले का लेणी यार. तेच बघू किती चांगले तर होईल. ही खिडकी मस्त वाटते, पण काही पण बोल, पडदा पाहिजे होता फक्त, मग अजून छान वाटले असते. मला जर तू असं कॅप्चर करत असलीस. नाही करत आहे, नाही करत आहे. आम्ही खूप मुक्त आहेत सगळे. चल आपण बाहेर जाऊ. तेच म्हणते आपलं तर काही काम नाही, आपण बाहेर रांगोळी काढू, चालू करू बाहेरचं करायला. स्टार नाही, मकडीचं झालं स्पायडरमॅन येतं आमचं. स्पायडरमॅन स्पायडरमॅन. डेकोरेशन ऑलमोस्ट डन झालेले. मी आता तुम्हाला दाखवणार नाही फायनल लुक. आणि जिने मी रांगोळी काढायला सुरुवात केली आहे. इथं जिने मॅडम ऑलरेडी बसल्या तर रांगोळी काढत. आणि मी काढता काढता असं झालं की एक फक्त रॉ लुक दाखवते तुम्हाला मी रांगोळीचं कसं आहे. आणि आम्ही रेफरन्सला ही रांगोळी घेतलेली. खूप शोधल्यानंतर पण आम्ही हे पूर्ण कलर चेंज केले कारण त्याच्यामध्ये हे ग्रीन कलरचं डिटेलिंग नव्हतं आवडलं. आणि म्हणजे मनाने नवीन रांगोळी काढत होतात सेंटरला. तिने पण पिंक कलरमध्येच कर, म्हणजे छान वाटतात. आणि जिनी आज माझी असिस्टंट झाली आहे. आणि गाईज, मी काही करू नाही, पचका नाही असं होऊ शकत नाही. हे कांड मी ऑलरेडी केले, तरी बऱ्यापैकी भरला आहे हा कलर. ॲक्च्युली मी हे काढायला जावलं तर हे इथं कलर पूर्ण सांडून गेला माझ्या त्याच्याने. आणि कल्याणी मॅडम अजून आतमध्ये डेकोरेशन करतात. सध्या राडा झाला, पण हे सगळं आवरून एकदम क्लीन होईल. तुम्हाला फायनल लुक खूप चांगला भेटेल बघायला. मग मी आत्ताच आली आहे तिकडून. Meanwhile. झालं लावून. मला काय वाटेल एक
डिझाईन काढू, एक तर पानं हे काढू, नाहीतर मग समजा बाहेरची ती चकल्यांची याच्यातलीच काढू. दीदीनं कंप्लीट केलेली आहे एवढी रांगोळी, म्हणजे मीन दीदीनं, असं नाही. इतकी झालेली आहे दीदी आता काढायली. ऑलमोस्ट झाली रांगोळ. आता वट्ट्याच्या साईडनं मी काढणार आणि बाहेर काढली तर छोटीशी काढणार. ऑलमोस्ट तर झाली आहे, पण आता कंबरी बोलते मी, कंबर जाम दुखते माझी पण सवय नाही राहिली त्याच्यामुळे आपल्याला बसायची अशी रांगोळी. मला सवय आहे. तुला मजा आली का माझ्यासोबत रांगोळी काढून? हो, जे आपण दोघांनी काढून. हो, मी केली. तुम्हाला फायनल लुक नंतर दाखवतो. येस, खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर. सायलेंटली शॉट घे फक्त. येस. An eternity later. कंप्लीट झाली आहे. हे फायनल लुक आहे. सध्या उजेडात दाखवते. लाईट तो पण वेगळी दिसणार, पुन्हा अंधार पडलाच वेगळी दिसणार आहे. आणि जिनीने पण बाहेर मस्त रांगोळी काढली छोटीशी. सरू कलश आला नंतर काढता मस्त वाटते बाहेरची पण. आणि जिनी आता अंदर ए भारी काढलंय. तू वापस बघितलं का युट्यूबला? आणि कल्याणीने हे सेट केले फायनल. नंतर तुम्हाला दाखवल मी. हा कट करा म्हणजे. हा ना, मला पण वाटेल हे नॉर्मल एक प्लेन ठीक वाटेल, कारण खूप झेंडू झालं तिकडे. झेंडू खूप व्हायला. हे कुठंतरी लावून टाक ना, इकडे ला वाटलंस. आता हा राडा आवरून सगळं सेट करायचं नवीन कव्हर्स टाकून. Later that same evening. दॅट द फायनल लुक. जिनीचं दिवे लावतीये. हवा दे, हवा. त्याच्यामुळे मध्ये थोडं थांब, नंतर ला वाटलंस. लोकांचे जळाले ना, आपण आहे पण काय. आम्ही रेडी झालो, मस्त कपडे ते घालतात सगळ्यांनी आता. आणि जे स्टील तिथं दिवे लावते, कारण वारं इतकं सुटलेलं आहे, ते दिवे लावत पण नाही दिवे. तर तुला आणि आवाज पण येणार नाही तुम्हाला फटाके मिळते माझा. आणि तिने रांगोळी तरी लावली, पण अजून हे साईडचे पूर्ण भिजून गेले. वारं खूप सुटलेलं आहे आणि पूर्ण असं जाते वारं. आणि आता गेटला पण लावलं तोरण मी आणि जिनीने बाहेर येऊन. आणि हे झालं इथलं डेकोरेशन कम्प्लीट. आता पूजा ते करतो, तेव्हा आरती ते लावतो. आणि इकडे पण दोन टाकलं. पहिले एक टाकलेली, पण आता नंतर वापस करून याला ॲड केलं 2. आता माझं आणि जिनीचं फक्त आवरून झाले. मम्मी कल्याणी स्टील मधात आवडतात. त्यांचं झाल्यावरती पहिले मामाची आरती करू, मग घरची आरती, आणि मग फटाके फोडायचे. भैया ते तिकडे मावशीकडे गेलेत, मग ते अजून आलेले नाही आहेत. आणि आमचं आता दिवे लावून झालेलं नाही आहे, कारण कंटिन्यू लावतीच आहे, कारण तिकडचे सगळे पूर्ण विजून गेलेत आणि वापस ते लागत पण नाही आहेत. तर आपण फायनल लुक कधी दाखवायचं आपलं? काय नाईट पॅन्ट? नाही, नाईट पॅन्ट नाही. आता जेनी घागरा घालेल, फुल ड्रेस. छान दिसते यार लाईटिंगमध्ये किती. ये छान दिसतंय. वरले. आणि तिचं आउटफिट बघा तुम्ही. कलू इकडे जा सांग. ओ माय माय, प्यारी प्यारी आंखे. कलू झाली रेडी, द ओनर ऑफ दिस डेकोरेशन. आणि स्टील
मज़ा आया। काकाने एकदाच 10-12 फटाके फोडलेत बाहेर. 100 फटाके डायरेक्ट एकदम दूर दूर झालाय बाहेर. भाई किती लावलं त्यांनी. आणि पप्पा बघत होते माहिती का ते लावताना. आणि पप्पा स्टील दिवे करतात लावतात. आणि हे मोजून 4 दिवे लागलेत. रांगोळीचे पण दिसले. आणि बाकी इकडे सीन हा सगळा फटाक्याचा धूर तिकडे. अगं फोटो नाही घेते मम्मा. कधी पूजा करायची आपल्याला? 7:30 वाजले, 8 वाजेपर्यंत. ओके. Meanwhile, तिथून पळ जाणार का आता लावायला? कुठं लावलंय मम्मी तू? कुठं लावलंय? थांब हळू. ओ भाई भाई भाई, वेलकम वेलकम. मस्त दिसतात दोघं पण. फोटो नाही, व्हिडिओ घ्यायला. चल हवाय ना लाव. चल तू काय व्लॉगचं कंटेंट घ्यायली? ए बाई गप. व्हर्टिकल घे. व्हर्टिकल कसं घेतात बे? हळू मम्मी. मागे मागे चल. लागलंय. नंतर आता पूजा झाल्यावर. ठीक आहे. जय देवी जय देवी. जय महिषासुरमर्दिनी, शुक्रेश्वर देव. हाय भैया, जय दिवाळी. आता आले ते लोक नेमकेच पूजा बिजा करून. आणि हे ह्या दोघांचे आउटफिट ऑब्विसली कल्याणीने केले. ते आज दिवस त्याच्यातच घातला तिने. थांब. आमचे फटाके वाजवून चालू होत. आता ऑलमोस्ट सगळं फोटोशूट झालं. पण आमचा बाकी आणि आमचे फोटो नाही काढलेत अजून. आम्ही फोटोग्राफर आहेत त्याच्यामुळे आम्ही हमेशा लेट फोटो काढतो. आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही बॅक स्टेजच राहतो. बॅक असं काही नाही. तुझे मी चांगले काढले फोटो, तू माझे काढ चांगले. मग फिटून असं झालं फिटून. आता माम हवाय नाही आला त्याच्यात व्हिडिओ काढायचे मला. बघा गाईस, तुम्ही स्टे ट्यून. तू साईडने सांग ना. काय चकली लाडू खात राहा. नाही तसं नाही. मग भैया मला एंडिंग सांगतो ब्लॉगची कशी करायची. काय म्हणायचं? काय म्हणायचं? चकली लाडू खात राहा. तू कॉन्शियस खावतो मला सांग. असं बोलत का नाही पटपट? माणसाने पटपट बोलायचं असतं. कॅमेरा तोंडावर इतकं फुटेज नसते काय, कारण स्टोरेज नाही एवढं माझ्या फोनमध्ये. काल पाहिजे तुला. बंद करो हाथ जोड़ के मैं. काही जण खूप छान दिसत होतात. हे मी मनानेच बोलते स्वतःच, कारण बाकी कोणी कॉम्प्लिमेंट देणार नाही मला. शिटिंग मच्छर कुत्रा. त्या डिक्शनरीमध्ये छान आवड येत नाही माहिती आहे का? मैं अपनी फेवरेट हूँ. त्याच्या अंगात फक्त किडे आहेत, किडे. ए भैया बस. मासूम लड़की जिसका कोई फोटो नहीं निकाल रहा. हे पण मस्त आहे दर्श शॉट. वाव. थांब. फोटोशूट चालू आहे गाईस. फोटोशूट. फोटोग्राफर आमचा घरचा प्रायव्हेट. तुझा फोटो कधी काढणार ते सगळे? काहीच मला वाटत नाही माझ्या याच्यामध्ये फोटो येईल. येस काय, कारण यांचा फोटोशूट चालू आहे एकदम प्रॉपरली. आपण काय नाही, आपण जाऊ बाहेर कॉलनीत जाऊन चक्कर मारून येऊ. फटाके बिटाके बघून येऊ. तुझं काय वेगळंच चाललं रे, विचित्र काहीतरी. कुठं डान्स करायचं होतं तुला? काय करतो भैया तू? लोटला. सेकंड ट्राय चालू आहे. पहिला फुसका निघाला म्हणून. भैया आपण फुसका असेल तर
लागलाय शिट. हे काय अचानक फुगडीचा प्लॅन बनलेला आहे यांचा. बापरे. मम्मी ऐशप्पा. गाईज आमच्या घरचे दिवाळीचे रॅन्डम प्लॅन्स हे अचानक फुगडी खेळायला लागलेत लोक. माहीत नाही मला कशामुळे. पहिले मम्मीने केलं तर मम्मी आणि मावशी खेळतात. मम्मीचा गुडघा असं यावेळी दुखत नाही हा. नॉर्मल गुडघा दुखतो आता दुखत पण. व्हिडिओ काढते फोटो नाही मी. ये हा मस्त लागलाय. तुझं फायनली फोटोशूट झालंय. सगळं झालंय खराब. नाहीतरी पण स्टील चांगलं. आमच्या आत्ताच फोटोशूट झालं अजून नाही झालंय. आणि कल्याणी गायब झाली आता आपल्यामधून. भूका लागल्यात पण आम्हाला स्टील फोटो काढायचीच आहेत. हे बघा झिंगूर. मला असं वाटतं मला पेमेंट मिळालं पाहिजे. एवढी ऍक्टिंग करण्याचं. नाही सकाळपासून फोटो काढतोय मी. हा आमचा फोटोग्राफर आहे घरातला पर्सनल फोटोग्राफर. हार्डली मला असं वाटतं एक हप्ता झाला, फक्त एक वीक झालाय. आणि हे फोटोज बघा, याच्यात तर अर्धे फोटो सुहानीचेच आहेत, पण ठीक आहे. शहाण्या आता फोटो काढायचा फोन मध्ये मी किती फोटो बोलतोय. लास्ट फोटो बघू दे, तो पण सुहानीचाच आहे. भाई आपल्याला आरसा नाही हा. चांगला फोन घ्या पण कोणाला सांगू नका. मतलब दुनिया. आणि काहीच अवतार तर झाले एवढं आता. सांगून पण ही मुलगी परत मागे लागली. दाखवू दे चेहरा दाखव. हीच आहे ती जी 100 फोटो काढून पण सॅटिस्फाय नाही. त्यामुळे तर 2 फोटो इंस्टाग्राम वरती. नो वन केअर्स. आपल्याला काढायची. तर काही बेसिकली आमच्या घरात खायचं प्यायचं कोणालाच काही भान नसतं. दिवाळी असं फोटोग्राफी चालती. आणि तिकडे बघा, तिकडेच फोकस कर. तिकडे दर्शना द मॉडेल फोटो काढते आता. आणि इकडे हा तिचा युज्युअल फोटोग्राफर झोपडीचे फोटो काढतोय. त्याच्यामध्ये यांना अजून भान नाही. एक आपला धुका फॅमिली पाहुणे झाले. फोटोग्राफर, नॉट युजुअल. फॅमिली फोटोग्राफर. फॅमिली फोटोग्राफर गाईज. फॅमिली फोटोग्राफर. आणि अनु इथे केव्हाच फोन बघतोय पण त्याने फोटो काढून झाले त्याच्यात. ते इंटरेस्टेड नाही फोटोमध्ये. खाली बघून हसतोय. त्याच्यामुळे तुम्ही काय बोलू शकत नाही. गाईज खूप जाम भूक लागली. कल्याण काय गायब झाली इथून आपण. जाम भूक काय असते? जाम भूक म्हणजे खूप भूक. मराठी कळत नाही काय माणसांना. काही जाऊ द्या. चिडला फोटोग्राफर चिडला. का चिडतोय तू एवढं. झाडाचं मोठं जर कसं करते एकदा अशी टेबल राहायचं जरा. 2-4 फोटो काढतो. त्याच्याला काय प्रॉब्लेम आहे. नॉर्मल थांब मग तुझं चांगलं. मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे आणि सुहानीचा ब्लॉग पण संपलेला आहे. तर दिवाळीचा फराळ खात राहा आणि सुहानी काळे ब्लॉग्स पाहत राहा. थँक्यू. गाईस टेक 2 चालू आहे आमचा. हा बया चल यू कॅन. काय म्हणतात त्याला? हां, आजचा दिवस संपलाय. आजचा दिवस संपलेला आहे. लक्ष्मीपूजन झालेलं आहे. छानसं फोटोशूट झालेलं आहे आणि आम्ही थकून जेवायला जातोय. तर तुम्हाला एकच सांगू इच्छितोय की तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. चकली लाडू दिवाळीचा फराळ खात राहा. सुहानी काळे ब्लॉग पाहत राहा. वा भावा. चला गाईस ह्या ब्लॉगला Bye bye. ब्लॉगला इथेच एंड करते. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.